म्हैसाळ जिल्हा परिषद गटात दोन मित्राच्या लढतीकडे अनेकांचे लक्ष. अटीतटीच्या लढतीत महादेव दबडे की सचिन कांबळे, कोणाची पत्नी मारणार बाजी? चर्चा मात्र महाविकास आघाडीचीच, भाजप पिछाडीवर. मिरज तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असून राजकारणात क्षणाक्षणाला नवी वळणे घेतली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलवाड गावातील दोन जिवलग मित्र एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. हे दोन मित्र म्हणजे सचिन कांबळे आणि महादेव दबडे. सचिन कांबळे यांनी यापूर्वी बोलवाड ग्रामपंचायत निवडणूक लढवून विजय मिळवला होता. पहिल्याच निवडणुकीत त्यांना उपसरपंच पद मिळावे यासाठी त्यांचे मित्र महादेव दबडे यांनी पुढाकार घेतला. यांनी बिनविरोध निवड करून दिली होती. त्या काळात दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. मात्र आता हीच मैत्री राजकीय संघर्षात बदलली आहे. महादेव दबडे यांनी आधीपासून म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. हा गट एससी महिला राखीव झाल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मित्र सचिन कांबळे यांची साथ मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र म्हैसाळ गट राखीव झाल्यानंतर सचिन कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपल्या पत्नीसाठी हालचाली सुरू केल्या. यामुळे सख्खे दोस्त पक्के वैरी बनले असून दोघांच्या पत्नी आता एकमेकांच्या विरोधात जिल्हा परिषद निवडणूक लढत आहेत. महादेव दबडे यांची पत्नी भाजपाकडून तर सचिन कांबळे यांची पत्नी महाविकास आघाडीकडून मैदानात उतरली आहे. बोलवाडसह संपूर्ण परिसरात या मैत्रीच्या भाटाफुटीची चर्चा असून आता या संघर्षात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण भाजपाच्या नीलम दबडे या पिछाडीवर दिसून येत आहेत, तर महाविकास आघाडीच्या वर्षा कांबळे यांना वाढता पाठिंबा, यामुळे त्यांचा चांगला जोर दिसून येत आहे. यामुळे म्हैसाळ जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीचे सध्या वारे वाहू लागले असून भाजप पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या गटात कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.